पनवेल शहर हे नवी मुंबईत आता विस्तारित होत असून हे प्रमुख शहर म्हणून ओळखले जात आहे. त्याचवेळी राज्याबाहेरून आलेल्या अनेकांनी आपलं बस्तान आता या शहरात केलं आहे. रिक्षा व्यवसाय करून परराज्यातील तरुण येथे रोजीरोटी मिळवत असतानाच त्यांच्याकडून दहशतीचे प्रकार आता सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी पनवेल शहरात रिक्षा चालकाने जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने महिला प्रवाशावर तीक्ष्ण धारदार हत्याराने जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना घडली होती. या धक्कादायक घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. सदर घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत पनवेल वाहतूक शाखा, पनवेल शहर पोलीस स्टेशन, खांदेश्वर पोलीस स्टेशन, आरटीओ पनवेल मार्फत विशेष तपासणी आणि अंमलबजावणी मोहीम राबवण्यात आली. नियमभंग सहन केला जाणार नाही असा स्पष्ट संदेश देत ही धडक कारवाई करण्यात आली. पनवेल रेल्वे स्टेशन, रिक्षा स्टँड तसेच एचडीएफसी सर्कल परिसरात एकूण 5 पथकांमार्फत मोठ्या प्रमाणावर तपासणी करण्यात आली. या मोहिमेत अवैध प्रवासी वाहतूक करणारे, फिटनेस आणि विमा कालबाह्य असलेले, विना परवाना, विना गणवेश तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालक मालक यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.